नमस्कार, मी मुरबाडकर रमेश वारगडे. मी केवट आश्रममधून आता निळकंठेश्वर धामला पोहोचलेले. तरी सरासरी 27-28 किलोमीटर अंतर आहे. हे बघा, निळकंठेश्वर. जय हनुमान मंदिर. नर्मदा नीलकंठेश्वर मंदिर. आपली महाराष्ट्राची मंडळी दिसते. कल्याणचे. आम्ही पुण्याचे. बरीचशीच मंडळी आहे आपली गाडी. पायी पायी नर्मदा पर्यंत. हां, ओंकारेश्वर. ओंकारेश्वर एकटेचे. नाही, आम्ही भरपूर किती दिवस लागले इथपर्यंत यायला? इथून आज 25 दिवस लागले. 25 दिवस लागले. 25 दिवस लागले आजपर्यंत. ओंकारेश्वर तिथून इथपर्यंत यायला. आता इथून पुढे इथून येण डायरेक्ट ओंकारेश्वर. जिथून सुरुवात केली आपण तिथून परत इथून माघारी परत इथून पुढे. ठीक आहे. कुठे जायचं? आता आम्ही पुढे तिथून समुद्र पार करून आलो ना. हां मिठी तलाय पार करून आलो. कधीपासून चालू 25 दिवस झाले अजून. आज 25 दिवस होईल. आता चालू आहे का तुमचं? हां, चालेल. आज मुक्काम आहे इथं. किती लोक आहेत तुम्ही? आता कुठून आलो तुम्ही? आता ही नदी कुठची मध्ये? ही या बाजूला नदी आहे आपली, नर्मदामय आहे इकडे. ही पलीकडे नर्मदा, ही कल्ली. ही नाही माहिती काय, ही नर्मदामय आहे आपली. हां हां. तिथंच आमच्याकडे मॅप आहेत पूर्ण. कुठल्या आश्रम किती किलोमीटर हां कुठल्या आश्रमला तुम्हाला थांबायचे. आता केवट आश्रमला रात्री होतो आम्ही. हां हां. तिथून 27 किलोमीटरचा. आजचा पण पण आता चालू होते ना पुढे. हां, पौर्णिमेपासून चालू होतं ना? सरासरी 3:30-4 मध्ये जाते कुठून का चालू केली? ओंकारेश्वर. ओंकारेश्वरपासून 25 दिवसाची चालू आहे. 25 दिवसात इथं आलो. ओंकारेश्वरवरून इथं आले. ओंकारेश्वर आता इथून परत ओंकारेश्वर. आता इथूनच सुरुवात रिटर्न ना. इथं नाही, असं पुढे वर ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरला ह्या बाजू त्या दिशेने. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण.
परिक्रमा भरपूर लोक येतात. परिक्रमा कशी काय लवकर चालू झाली? नाही दसऱ्या दिवशी चालू केली ना. पायी पण आता हो दसऱ्याला चालू होते. तुम्ही गाडीने करा पायी करा दसऱ्याला चालू असते. गाडीने आहेत ना, आत्ताच सुरुवात झाली आहे गाडीने. गाडीने दिवाळी झाली असते. कारण 3 दिवस वेटिंगला राहायला लागतो मिठी चालायला. बोट भेटत नाही. कुठं काय म्हणले मला मिठी चालायला थांबायला लागतं आहे गाडीने जाणाऱ्यांना. कारण आता सध्या काही जास्त पब्लिक नाही, मोठी बोट निघत नाही. हो हो मग 2-3 दिवस तिथे थांबावं लागतं. थांबावं लागतं. हा आता आम्ही परत दिवशी आलो एक बोटींनी, तर 2 दिवस आमचे जोडीदार थांबले. ते आज आले पाठी बोटींनी. तिथे थांबावं लागतं बोटींनी, कारण वेटिंगला लागतात ना. कारण मोठी बोट असते तिच्यात 200 माणूस बसतो. मिठी चालायवरून तिकडून विमलेश्वरवरून मिठी चालाई त्या बाजूने. असा इकडून आलो पूर्वेकडून. बिछाना वगैरे सगळं सांगा. हां आपल्या जोडलाच सांगा पाठीला, आपली बॅगच जोडीला असते आपल्या. तशी व्यवस्था नर्मदा खंडामध्ये चांगली आहे. कोणी उपाशी राहत नाही. परिक्रमावाला कोणीच नाही उपाशी राहत. पायी परिक्रमावाला जो रस्त्याने चालायचा लोक आहे ना, त्याला आवाज देऊन चहा देतात लोक आपल्या वाडीसाठी. हां आपली वारी कशी निघते आळंदी पंढरपूरची, तशी आहेत ना. इकडं तुम्ही रस्त्याने चालल्याच नाही, तुम्हाला आवाज देऊन चहा घ्यायला बोलवणार लोक. तुम्हाला कुठल्याही मंदिरात तुम्ही झोपा, तुम्हाला जेवणाची व्यवस्था करणार ते लोक. कुठल्याही मंदिरामध्ये झोपा. फक्त जरा शिल्पानीमध्ये अवघड आहे. 5-6 दिवस राहायला लागतं तिथं जंगलामध्ये. तिथं आदिवासी लोक सेवा करतात. जे असेल त्या खायला लागतं आपल्याला. ज्या मीठ भाकरा असेल ती. म्हणजे गाव कुठलं आपलं? रामकृष्ण रे कानगाव दौंड तालुका दौंड, पुणे दौंड. पुणे दौंड. कंठेश्वर महादेव मंदिर. इथे ना गाडीने परिक्रमा करणारे लोक सर्व इथं असतात मुक्कामला, आश्रमला.